नमस्कार मित्रांनो. ही आपली ऊसाची शेती. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे सोयाबीन. तर आता सध्या पावसाची प्रतीक्षा आहे. तर पाऊस पडल्यावर ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन करणार आहे. सरी पडले आहे जसे मस्तपैकी शेत तयार केलेले आहे आपण. शेतामध्ये आलेलो आहे. तर हे एक बोराचं झाड आहे. तर हे तोडायचं आहे. खूप वाढलंय शेतामध्ये. बोराचं झाड तोडावं लागेल नाहीतर हे काटे पण ह्याला भरपूर असतात. लागतात पण काटे आणि बांधावर असल्यामुळे तोडावं लागेल. ऊसाचं शेत यावर्षी मी फर्स्ट टाइम ऊस केलेला आहे घराच्या मागे. मस्त असं आलेलं आहे उन्हाळा असून सुद्धा. ठिबक यंत्रणा आपण केलेली आहे यंदा ठिबक सिंचन. बघू शकता तुम्ही इथे आता मी बोराचं झाड तोडलेलं आहे. आता ना ह्याला तर काय करतो एक दोन दिवस वाळलं ना की जाळून टाकणार ह्याला. हे बघा सगळ्यांनी अशा शेत तयार करून ठेवलेली आहेत आता पेरण्यासाठी. फक्त प्रतीक्षा आहे ती पावसाची. हे बघा मित्रांनो मोर दिसत आहे मला शेतामध्ये. बघू शकता एकदम मस्त वाटतं. हे बघू शकता आपली विहीर आहे. पाणी खूप खाली गेलं आहे उन्हामुळे यंदा. नाहीतर इथपर्यंत सिमेंटचा जिथे हे आहे चौतारा तिथपर्यंत असतं. या आजूबाजूची जागा इथे काहीतरी झाडं लावायचा प्लॅन करतोय थोडा. नाही हे बघा आता मी आलेलो आहे घराजवळ. तर आमची म्हैस आहे ती बघा कशी आता ओरडते. बघितलं किती आवाज देते. मस्त असं वातावरण आहे. ट्रॅक्टर अरे इकडे पण आंब्याची झाडं आहेत, चिकूचं झाड आहे, केळीची झाडं आहेत. मेन म्हणजे एक हे लावलेलं आम्ही डाळिंब. तसे तुम्ही बघू शकता एवढे मस्त डाळिंब आलेले आहेत. छान विदाउट केमिकल ओनली नॅचरल असंच ते लावलेलं आहे. काही औषध वगैरे याला केमिकल नाही दिलेलं आहे. घड आलाय घड.